पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 14 फेब्रुवारीला बस सेवेचे उद्घाटन। देशातील शहरी वाहतुकीला पर्यावरणपूरक आणि शाश्वत दिशा देणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम ई बस सेवा योजना सुरू करण्यात येत आहे। देशातील 4 शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जात असून नागपूरचाही यात समावेश आहे। नागपूरमधील बस सेवेचा शुभारंभ 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। या योजनेअंतर्गत नागपूर शहरात सुरू होणाऱ्या ई बस सेवेचे उद्घाटन पंतप्रधान आभासी पद्धतीने करणार असून शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे। नागपूरसह भावनगर, चंदीगड आणि गुवाहाटी या 4 शहरांमध्ये ही सेवा एकाच वेळी सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गावर 30 उच्च तंत्रज्ञानयुक्त इलेक्ट्रिक बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल केले जाणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी हे उद्घाटन कार्यक्रमासाठी गुवाहाटी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उर्वरित 3 शहरांमध्ये नागपूरचाही समावेश आहे। ई बस सेवेचा शुभारंभ आभासी माध्यमातून होणार आहे। नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून पंतप्रधान कार्यालयाकडून लवकरच याबाबतची औपचारिक लेखी अधिसूचना अपेक्षित आहे। पीएम ई बस सेवा योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूरची निवड होणे हे राष्ट्रीय शहरी वाहतूक आराखड्यात शहराचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारे मानले जात आहे। वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा शहरी विस्तार आणि प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नागपूरसारख्या शहरांसाठी इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक ही काळाची गरज बनली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 60हून अधिक चालक आणि 69 वाहकांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून ते ई बस चालविण्यास पूर्णपणे सज्ज आहेत। या प्रशिक्षणामध्ये केवळ इलेक्ट्रिक बस चालविण्याचे तांत्रिक ज्ञानच नव्हे तर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि हालचालींमध्ये अडचण असलेल्या प्रवाशांसाठी बसमध्ये बसविण्यात आलेल्या हायड्रॉलिक लिफ्टचा योग्य वापर, सुरक्षित प्रवास आणि प्रवासी संवेदनशीलता यावर विशेष भर देण्यात आला आहे।